गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आज होत असणाऱ्या महिला मेळाव्याच्या निमित्तानं आपण ज्यांना ऐकणार आहोत त्या महासंसदरत्न तुमचं आमचं एक लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सुप्रियाताई सुळे, जिल्हा संघटिका आणि रणनागिनी माझी भगिनी सुलभाताई उबाळे, या नगरीच्या माजी महापौर मोहिनीताई लांडे, आदरणीय ओबीसी सेलचे प्रांताध्यक्ष राजापूरकर साहेब, या भोसरी विधानसभेचे नेते आदरणीय धनंजयजी आल्हाट, माजी आमचे शहर प्रमुख आदरणीय तुषारजी कामठे, विक्रांतजी लांडे, प्रियांकाताई, मामी काटे, आल्हाटताई, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या महिला भगिनींनो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी हे वाक्य आपण सगळेजण ऐकतो. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ ही एक महिला होती. पांडुरंग हरी साने अर्थात साने गुरुजींना घडवणारी साने गुरुजींची आईच होती. माग कोणतंही पुरुषाचं बळ नसताना बाळ पाठीशी बांधून लढणारी झाशीची राणी सुद्धा एक महिलाच होती. काल परवापर्यंत उदाहरण घ्यायचं झालं तर सावित्रीबाई फुले असू दे, मदर तेरेसा असू दे, आणि खऱ्या अर्थानं एक मोठं प्रगल्भ व्यक्तिमत्व या देशानं पाहिलं त्या स्वर्गीय इंदिरा गांधी असू दे. जेव्हा महिलेच्या हातामध्ये कोणतंही काम करण्याची संधी मिळते तेव्हा महिला त्या कामाला एक विधायक स्वरूप देते. मी या महिला शक्तीला या व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं मनापासून मानाचा मुजरा करतो. मला या निवडणुकीच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या. या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. शिवसेनेच्या नेत्या व्यासपीठावर बसल्यात. अनेक महिलांनी तो दिवस 2.5 वर्षापूर्वी पाहिला असेल. कोरोनाच्या काळामध्ये ज्या व्यक्तीनं अखंड महाराष्ट्र आपल्या घरासारखा सांभाळला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सत्तेला लाथ मारली. आणि वर्षामधून जेव्हा उद्धवजी ठाकरे निघाले होते, अनेक महिला भगिनींच्या डोळ्यामध्ये, ज्या महिलेला राजकारणातला रस सुद्धा कळत नाही, तिच्या डोळ्यामध्ये पाणी वाहत होतं. का तर एक चांगलं व्यक्तिमत्व मुख्यमंत्री पदावरून उतार होत होतं. हा महाराष्ट्र आज विकासाच्या गप्पा मारणाऱ्या, लाडकी बहीण योजना सांगणाऱ्या आजच्या सत्ताधाऱ्यांना एक सवाल आहे. 2.5 वर्ष जेव्हा कोरोनाचा कार्यकाल होता, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाआघाडीच्या सरकारनं जे काम केलं त्याच्या उलट उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये मृतांची संख्या दडवली गेली. वाहणाऱ्या यमुना नदी, गंगा नदी सांगत होत्या प्रेत पाहून की तिथं मृतांचं प्रमाण मोठं होतं. पण महाराष्ट्र राजेश टोपे साहेबांनी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय लीलया सांभाळला. आज हिंदुत्वाची अजेंडा घेऊन काही लोक मार्केटमध्ये आलेत. मला विचारायचं आहे, तुमच्या माझ्या घरातल्या पेशंटला जेव्हा प्लाझ्मा लागत होता, रक्ताची बाटली लागत होती, तेव्हा प्लाझ्मा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीतून आला हे विचारलं नाही. प्लाझ्मा मिळाला पाहिजे आणि माणूस जगला पाहिजे ही भूमिका होती. म्हणजे या पृथ्वी तलावर एक जात आहे, ती माणूस आहे. ज्याच्या घरात भाकरी नव्हती त्याच्या घरात त्या कोरोनाच्या काळात जेव्हा भाकरी गेली तेव्हा कुणी भाकरी घेणाऱ्यानं विचारलं नाही ही भाकरी हिंदूच्या घरातून आली का मुस्लिमाच्या घरातून आली. फक्त निवडणुका आल्या की हिंदुत्वाचं कार्ड खेळलं जातं. खऱ्या अर्थानं आज ती वेळ आहे आणि तुम्ही भोसरी विधानसभेतल्या सगळ्या महिला मतदार आहात. 2017 पर्यंत राष्ट्रवादीची सत्ता या महापालिकेत असताना प्रत्येक दिवसाला पाणी मिळत होतं का नव्हतं मिळत? आपल्याला प्रत्येक दिवस 2017 पूर्वी प्रत्येक दिवस पाणी येत होतं का नाही? 2017ला महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आणि दररोज मिळणारं पाणी दिवसाआड झालं. बरोबर का चूक? आज पाण्याची जाहिरातबाजी केली जाते. माझा सवाल आहे, जर खरंच भामा आसखेडचं पाणी आलं असेल, आज पूर्ण पावसानं पवना डॅम भरला असेल, तर आपल्याला प्रत्येक दिवसाला पाणी का मिळत नाही? 1,500ची योजना 3च महिन्यापूर्वी आठवली कारण लोकसभेला तुम्ही त्यांना हिसका दाखवला होता. जाऊ दे, ते देतात 1.5, पण महाआघाडीनं ठरवलंय सत्ता आली की 1.5चे 3 करणार, 3. त्यामुळे काळजी करू नका, लाडक्या बहिणींची खरी काळजी आम्ही करू. या महाराष्ट्रामध्ये महिलांविषयीचं उदात्त धोरण जर कोणी राबवलं तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राबवलं. त्याचं ज्वलंत उदाहरण आहे मोहिनीताई लांडे, या नगरीच्या महिला महापौर झाल्या. खऱ्या अर्थानं मला आज सांगण्यास आनंद वाटतो की आपण या शहराला 24/7 पाणी देणार होतो. नागपूरला ती योजना पूर्णत्वाला गेली, पण भाजपच्या लोकांमुळं या शहरात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावानं 24/7 पाण्याची योजना जी आपण यमुना नगरला दिली होती
राष्ट्रवादी जेव्हा सत्ता करत होती, सत्तेत होती, तेव्हा त्यानं विरोधक आणि आपला न विचार करता निवडून आला तो जनतेचा सेवक, त्या प्रत्येकाला निधी मिळाला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे यमुनानगरला सुलभाताई त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होत्या. आणि जो आपण प्रायोगिक तत्वावर 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस हा तो पाण्याचा उपक्रम होता, तो यमुनानगरला राबवला. 1,500 रुपये घेतल्याच्या नंतर तुम्ही महायुतीला एक प्रश्न विचारला पाहिजे. आपल्याकडे 100 रुपयाला स्टॅम्प पेपर येत होता, बरोबर आहे का? 1,500ची योजना आली आणि 100चा स्टॅम्प पेपर बंद झाला. आता डायरेक्ट 500ला स्टॅम्प पेपर घ्यायचा. 2014 पर्यंत जेव्हा केंद्रामध्ये महाआघाडीचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, 414 रुपयाला गॅस होता, बरोबर आहे का? आज 830 रुपयाला गॅस घेताय तुम्ही, खरं आहे का खोटं? पेट्रोल 65 रुपयाला होतं. घरी भाऊजींना विचारा, आज पेट्रोल 105 रुपयाला भाऊजी भरतात. आज जीएसटीच्या माध्यमातून घरातलं वाहन सामान असू दे, मुलांच्या शाळेचे कपडे, वह्या, पुस्तकं, शाळेची फी असू दे, येवाना कधी आवडीनं जर भाऊजी तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात असतील तर प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागलेली आहे. आणि जीएसटीच्या माध्यमातून तुमच्याच खिशातला पैसा तुम्हाला दिला जातोय. आणि खऱ्या अर्थानं महिला भगिनी आज रस्त्यानं फिरत असतील तर भोसरी विधानसभेमध्ये आ वासून उभा असणारा प्रश्न आहे ट्रॅफिकचा. कारण रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 12 ते 14 पूल या भोसरी विधानसभेत उभारले गेले असते तर आपल्याला ट्रॅफिकची समस्या राहिली नसती. हे तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय. साधी माझी बायको जर पोरींना मोरे वस्तीतून नेवाळे वस्तीत सोडायला शाळेत गेली तर जो रस्ता 12 मिनिटात कापला गेला पाहिजे तिला पोरींना सोडून घरी यायला 1 तास लागतो. म्हणजे विचार करा की रस्त्यांची दुरावस्था, ट्रॅफिकचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यात भाजपचे सत्ताधारी पूर्णतः अपयशी ठरलेत. आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात एक सुशिक्षित उमेदवार, अजित भाऊ हे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, असा इंजिनियर असणारा उमेदवार जेव्हा आपला आमदार म्हणून जाईल तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये भोसरी हे 1 नंबरनं करायचंय. या भोसरीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था आपल्याला राबवायची. आणि तुमचा माझा म्हणूनच ते गाणं आपण काढलंय, मना मनानं जपलाय रे आणि अजित गव्हाणे आपला रे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुतारी हे रणात वाजवलं जाणारं रणशिंग आहे. हे रणशिंग महिला भगिनींनी मोठ्या मनानं उद्याच्या 20 तारखेला, माणूस नेक आहे म्हणून त्याचा अनुक्रमांक 1 आहे, मशीनवरचं 1 नंबरचं तुतारी वाजवणारा माणूस. लक्षात ठेवा, तुतारी वाजवणारा माणूस या निशाणासमोरचं बटन दाबायचं आहे आणि अजित गव्हाणेंना तुमच्या माझ्या घरातला आमदार म्हणून नव्हे तर आपला आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचंय. ही आग्रहाची, नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या नगरीच्या माजी महापौर आणि अजित भाऊंच्या लाडक्या मावशी मोहिनीताईंना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं.